नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जे TETची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्यातला आज आपण घेणार आहोत 8वा टेस्ट पेपर, जो की इंग्रजी या विषयावर आधारित आहे. तर आपण आजचा पेपर जो आहे तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. तर पहिला प्रश्न इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पहा. पहिला प्रश्न काय म्हणलं की फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक प्रश्न काय, वाक्य काय दिलं बघा. वी रिसेंटली टू आवर न्यू बंगलो. ठीक आहे, तर दोन रिकाम्या जागा आहेत, 1 आणि 2. ठीक आहे, याच्यामध्ये कोणते 2 शब्द येतील हे आपल्याला 4 पर्यायापैकी सांगायचे. तर उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. राईट, पर्याय क्रमांक 2. वी हॅव रिसेंटली शिफ्टेड. राईट, वी हॅव रिसेंटली शिफ्टेड टू आवर न्यू बंगलो. पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं त्याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इन्फॉर्मेशन. पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. इथं आपल्याला योग्य रिकामी जागा भरायची आहे. 4 पर्याय दिलेत. तर काय येतं बघा. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच. स्टोर्ड इन्फॉर्मेशन येत नाही, हॅव स्टोअर्स येत नाही, स्टोरिंग नाही. तर पहिलं क्रमांक येतो उत्तर 1. राईट, स्टोअर्स. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच स्टोअर्स इन्फॉर्मेशन. पुढचा प्रश्न. वन हू नोज एव्हरीथिंग. वन हू नोज, वन वर्ड सबस्टिट्यूशन द्यायचे. पर्याय वाचलं तर तुम्हाला कळून जाईल. राईट, वन हू नोज एव्हरीथिंग. There are 4 options we are having. Which one is correct? Right, option number 3 is correct. Omniscient. Right, omniscient means one who knows everything. ठीक आहे, वन हू नोज एव्हरीथिंग म्हणजे काय, ज्याला सर्व काय माहीत आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑमनिसायंट म्हणतो, सर्व ज्ञात असलेला. आणि पहिला क्रमांक जो दिला ऑमनिपोटेंट, मग याचा अर्थ काय तो माहिती आहे का. राईट, इथं बघा सर्वांचे 4च्या 4 आपण पर्यायाचे उत्तर इथं दिलेले आहेत. ठीक आहे, तर अर्थ एकदा वाचून घ्या, कारण की हे कोणतेही शब्द ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. पुढचा प्रश्न. आय बॉट अ न्यू शर्ट लास्ट वीक, चेंज द वॉइस. द सेंटेन्स इज गिवन हिअर. व्हॉट इज द सेंटेन्स. I bought a new shirt last week. The sentence is in simple past tense. Now we have to turn this sentence into passive voice. There are 4 options. Which one is correct? The right answer is option number 2. Last week a new shirt was bought by me. ठीक आहे, ॲक्टिव्ह वॉईसमध्ये सेंटेन्स आहे, त्याला पॅसिव्हमध्ये करताना आपल्याला पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. लास्ट वीक अ न्यू शर्ट वॉज बॉट बाय मी. वाक्य बघा इथं वॉज घेतले आपण. कशासाठी घेतले, कारण की वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये, तर आपल्याला वॉजची मदत घ्यावी लागते. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बरोबर स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं कॅसेट. CASSETTE, कॅसेट. तर पुढचा प्रश्न आहे बघा इथं. गेस द अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम म्हणजेच काय रे, विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड. आता दिलेल्या शब्दाचा तुम्हाला अपोजिट वर्ड सांगायचा. शब्द काय दिला बघा, रॅपिडली. रॅपिडली म्हणजेच काय, जोराने. ठीक आहे, जलद, तर त्याला आपण विरुद्धार्थी देऊ शकतो बघा. पहिलंच उत्तर आहे स्लोली, हळूवारपणे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आहे. आउट ऑफ द ऑप्शन्स आयडेंटिफाय द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्य दिले त्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच सांगायचे, म्हणजे वाक्य आपलं डायरेक्ट स्पीचमध्ये. वाक्य काय दिलं बघा. शी सेड टू हिम व्हाय डोंट यू गो टुडे. व्हाय डोंट यू गो टुडे. तर याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये सांगायचं. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. शी आस्क्ड हिम व्हाय ही डिडंट गो दॅट डे. ठीक आहे, टुडेचं बघा इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना आपल्याला काहीतरी पॉईंट जे असतात ना, कीवर्ड्स, ते आपल्याला चेंज करावं लागतात. टुडेचं दॅट डे होतं. राईट, आपल्याला टेन्स काळसुद्धा बदलतो. बरोबर, वरचं बघा सिम्पल प्रेझेंटमध्ये तर आपण हे कोणतं घेतलं आहे, सिम्पल पास्टमध्ये घेतलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहू. आय न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. पुन्हा बघा फिल इन द ब्लँक आहे. याचं उत्तर काय येतं बघा. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. आय हॅव बीन. एक मिनिट, इथे एक शब्द राहिला आपला टाकायचा. इथं रीडिंग यायला पाहिजे. राईट, इथं रीडिंग यायला पाहिजे. READING. आय हॅव बीन रीडिंग न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. पुढचा प्रश्न. ही टॉट अस इन स्कूल चेंज द वॉइस. पुन्हा वाक्य ॲक्टिव्ह वॉईसमध्ये, पॅसिव्ह वॉईसमध्ये करायचं आपल्याला. टॉट आहे, V2 आहे, सिम्पल पास्टमध्ये गेलं आहे. तर आपल्याला इथं काय यायला पाहिजे सांगा आता उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं वी वेअर. राईट, आता हे जे अस जे आहे त्यात तुमचं ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट जर समजा अस असेल तर त्याचं पॅसिव्हमध्ये काय तर वी येतं.
राईट. वी वेअर टॉट बाय हिम इन स्कूल, हीचं हिम केलो आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. पुन्हा इनडायरेक्ट स्पीच आहे. वाक्य काय दिलं बघा, माय फादर सेड आय एम कुकिंग डिनर, आय एम कुकिंग डिनर. तर याचं इनडायरेक्ट नरेशन करायचं आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, माय फादर सेड दॅट ही वॉज कुकिंग डिनर. वरचं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस आहे, आपण त्याला पास्ट कंटिन्युअसमध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न, हे जे तुम्ही इनडायरेक्ट स्पीच जे वाक्य आहे, जे डायरेक्ट स्पीचचं वाक्य तुम्ही बघले, वाक्याचा काळ ओळखा अगोदर. राईट. वाक्याचा काळ कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इनडायरेक्टमध्ये त्याचं पास्ट कंटिन्युअस येतं. आता वरचं पहिलं जर ऑप्शन बघलं तुम्ही, इज येणारच नाही, पहिलं ऑप्शन उडालं. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन बघा, हॅड बीन येत नाही, पास्ट कंटिन्युअसमध्ये हॅड बीन लागत नाही आणि हॅडसुद्धा लागत नाही. तर पर्याय क्रमांक 2मध्ये आपण जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, डोंट लाफ दोज बेगर, फिल इन द ब्लँक. चला, इथं प्रिपोजिशन टाकायचं आपल्याला, डोंट लाफ दोज बेगर. याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, डोंट लाफ ॲट, डोंट लाफ ॲट दोज बेगर. पुढचा प्रश्न, ऑल द पार्टिसिपंट्स प्रायजेस टुमारो. आता याचं उत्तर काय तर सांगायचं. पर्याय क्रमांक उत्तर 1 येते, ऑल द पार्टिसिपंट्स विल बी गिवन प्रायजेस टुमारो. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर द गिवन वर्ड. सिनॉनिम म्हणजेच काय, सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द. या शब्द इथे एक शब्द दिला, त्याचा आपल्याला सिनॉनिम द्यायचे, समानार्थी शब्द, ऑग्युरी. राईट. तर याचं समानार्थी शब्द काय, तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, प्रोफेसी. काय तर प्रोफेसी, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस फॉर द गिवन सेंटेन्स. आता इथं तुम्हाला दिलं पॅसिव्हमध्ये वाक्य, याचं आपल्याला ॲक्टिव्ह वॉइस करायचं आहे. राईट. वाक्य काय दिलं पाहून घ्या, शी वॉज कॉंग्रॅच्युलेटेड बाय हर टीचर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स. याचं आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे, म्हणजे सिम्पल पास्टमध्ये वाक्य असलं पाहिजे आपलं, सरळ सरळ. राईट. बघा, इथं वॉज आलं आणि कॉंग्रॅच्युलेटेड आलं. सिम्पल पास्टचं वाक्य पहिलं शोधायचं आणि त्याला आपण टिक करू शकतो. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक उत्तर येतं 3 येतं बघा. राईट. बघा, पहिला पर्यायकडे तो वॉज येत नाही. राईट. त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेट्स हे सिम्पल पास्टमध्ये प्रेझेंटमध्ये चाललं आहे. तिसरं प्रकार बघा, तिसरं ऑप्शन्स हे तुमचं चाललं आहे सिम्पल पास्टमध्ये. हर टीचर कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बरोबर स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्याय क्रमांक उत्तर येतं 4, BUREAUCRACY, ब्युरोक्रेसी. पुढचा प्रश्न, शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर अ गुड. गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम्स. वाक्यामध्ये ना एक अंडरलाईन भाग हा आहे तुमचा, ज्याला मी हायलाईट केले. राईट. कोणता आहे, फॉर अ गुड. याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, फॉर एव्हर. काय येतं, फॉर एव्हर. शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर एव्हर. पुढचा प्रश्न, द वाईज सेड गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स, चेंज इट इंटू इनडायरेक्ट नरेशन. इनडायरेक्ट स्पीचमध्ये पुन्हा आपल्याला कन्वर्ट करायचं याला. डायरेक्ट उत्तर येतं बघा ह्याचं पर्याय क्रमांक 2, द वाईज सेड दॅट गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स. पुढचा प्रश्न, फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन लाईन. लाईन काय दिली बघा, अ डिसीज दॅट स्प्रेड्स ओव्हर अ लार्ज एरिया. तर याला आपण वन वर्ड काय देऊ शकतो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, एंडेमिक. एंडेमिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह एव्हर अगेन, यू इझिली बीन किल्ड. ठीक आहे. इथं आपल्याला पुन्हा फिल इन द ब्लँक्स आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, कुड हॅव. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह एव्हर अगेन, यू कुड हॅव इझिली बीन किल्ड. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द अँटोनिम ऑफ क्लॅन्डिस्टीन. क्लॅन्डिस्टाईनचं अँटोनिम आपल्याला द्यायचं आहे, विरुद्धार्थी शब्द. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, ओपन. काय ते, ओपन. पुढचा प्रश्न, त्याचे अर्थ मी दिलेत बघा बाजूला, चेक करू शकता. पुढचा प्रश्न, आय बाय अ लाऊड नॉईज येस्टरडे नाईट. पुन्हा फिल इन द ब्लँक्स आहे. उत्तर काय तर बघा ह्याचं पर्याय क्रमांक 4 आहे, आय वॉज वोकन अप. आय वॉज वोकन अप बाय लाऊड नॉईज येस्टरडे नाईट. पुढचा प्रश्न, मेक ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ कॉम्पिटिशन.
कॉम्पिटिशनचं आपल्याला ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे कॉम्पिटिशन या शब्दाला. तर ॲडजेक्टिव्हमध्ये कसं काय उतरू शकते याचा आपण बघा. पर्याय क्रमांक 2 इथे कॉम्पिटेटिव्ह. पर्याय क्रमांक 2 कॉम्पिटेटिव्ह हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. कशाचं? कॉम्पिटिशनचं. पुढचा प्रश्न, द वर्ड फास्ट मे बी यूज्ड ॲज. हा जो फास्ट शब्द आहे ना, हे फास्ट, तर त्याचा आपण कशा कशा प्रकारे वापर करू शकतो हे सांगायचे. तर उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 बघा. त्याला आपण नाउन म्हणून वापरू शकतो, वर्ब म्हणून वापरू शकतो, ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्हसुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. पुढचा प्रश्न, एक्सप्रेशन टू रीड बिटवीन द लाईन्स मीन्स. ठीक आहे, टू रीड बिटवीन द लाईन्स याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याला. उत्तर काय बघा, टू फाइंड मोर मिनिंग दॅन वर्ड एक्सप्रेसेस. टू फाइंड मोर मिनिंग दॅन वर्ड एक्सप्रेसेस, पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न आहे आपला, 1 मिनिट. गेट आउट, आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप. वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. सेंटेन्स टाईप, वाक्याचा प्रकार. तर काय आहे त्याचं? सिम्पल आहे. कोणता आहे? सिम्पल आहे. गेट आउट कसं आहे? सिम्पल आहे. पुढचा प्रश्न, टू लूज वन्स बिअरिंग. टू लूज वन्स बिअरिंग याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. ठीक आहे, 26 आपल्याला अर्थ सांगायचा आहे. अर्थ इथं पर्याय क्रमांक 1, टू द अनसर्टन ऑफ वन्स पोझिशन. टू द अनसर्टन ऑफ वन्स पोझिशन. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीचचे बहुतेक आपण याच्यामध्ये 4-5 घेतलेले आहेत, कारण की ते महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळेस विचारले जातात असे प्रश्न. ठीक आहे, वाक्य काय दिलं बघू आपण. आय आस्क्ड माय ब्रदर व्हाय वेअर यू अब्सेंट यस्टरडे. याचं आपल्याला इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. काय येतं बघा, आय आस्क्ड माय ब्रदर वाय ही हॅड बीन अब्सेंट द प्रिव्हियस डे. यस्टरडेला आपण प्रिव्हियस डेमध्ये कन्वर्ट करतो इनडायरेक्ट नरेशनमध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, यस, आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन अंडरलाईन. प्रोनाऊनचा प्रकार सांगायचा. वाक्य काय दिलं बघा, आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ. माय सेल्फ हा कोणता प्रकार आहे प्रोनाऊनचा? तर पर्याय क्रमांक 1 येतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणतो याला आपण. पर्याय क्रमांक 1, माय सेल्फ, युअर सेल्फ, यू डू इट युअर सेल्फ, हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचे प्रकार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स असलेले सेंटेन्स सांगायचे ज्याला बरोबर पंक्च्युएशन मार्क्स लागले आहेत. विरामचिन्ह. ठीक आहे, विरामचिन्ह. तर उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 येतं बघा. पर्याय क्रमांक 2 काय येतं, ही आस्क नंतर कॉमा, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, नंतर क्वेश्चन मार्क, नंतर तुमचा इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. पुढचा प्रश्न. चला तर आता प्रश्नाची उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 30वा जो प्रश्न आहे तो आहे तुमच्यासाठी. प्रश्न काय दिला बघा, आयडेंटिफाय द फेमिनाईन ऑफ पोएट. पोएट याचा फेमिनाईन वर्ड काय तर सांगायचे. स्त्रीलिंग रूप, पोएटचं स्त्रीलिंगी रूप. इथं पोएटेस येणारे हे फिक्स आहे, पण त्याची स्पेलिंग तुम्हाला वेगवेगळी दिलेली आहे. मी जी स्पेलिंग बरोबर असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. स्पेलिंग बघा, पोएट्स सगळे पोएट्सच आहेत. एक पोएटिस आहे, एक पोएट्री आहे. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर आजचा जो पेपर आहे तो आपण घेतलेला आहे. ठीक आहे. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.